हाय, मी कोमल. आजचा व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल का सुरू केला हे सांगण्यासाठी बनवला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चॅनल सुरू करायचं कारण असं आवाज येतो असा बडबडा, बोलका. मला गप्पा मारायला, बोलायला भरपूर आवडतं. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना जरी वाटत असलं की निवांत बसून बोलावं, तरी वेळ कोणाकडेच नाही आहे. सर्वांना ज्याची त्याची काम आहे. आणि ठरवलं जरी ना, गृहिणी तर भरपूर ठरवते, पण तिच्याकडं तिच्या मागं कामं एवढे असतात, मुलं, त्यांची शाळा, कॉलेज, ट्युशन. तर माझा स्वभाव आहे ना हा बोलका, बडबडा, मनमोकळा, कधी कधी भांडकुदाळ, नवऱ्यासाठी फक्त कधी कधी एन्जॉय करणारा. आणि एन्जॉय करायला मला असं खूप मोठं कारणाची गरज नाही आहे. भरपूर गृहिणींसाठी ते लागू पडतं माझ्या मते तरी. कारण की गृहिणींना आपल्याला की जास्त मोठं कारण असायची गरज नाही आहे खुश राहण्यासाठी. छोट्यात छोटी गोष्ट जरी घडली ना आपल्यासाठी तर सगळ्यात मोठी, रोजच बऱ्याच वेळेस घडती ही घटना, की घरातले जर म्हणले की आज काही जास्त भूक नाही आहे, किंवा मग सकाळचा थोडा स्वयंपाक उरलेला जरी असला आणि जर कोणी म्हटलं की आज काही जास्त स्वयंपाक नको करू, खिचडी लावून टाक, त्यातही आपण भरपूर खुश होतो. तर असाच माझा जो काही स्वभाव आहे तो थोडासा बडबडा, बोलका, मन मोकळा, एन्जॉय करणारा, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेणारा असा आहे. तर यूट्यूब चॅनल सुरू करायचं तेच कारण आहे की आपण बोलके होऊ, क्रिएटिव्हिटी वाढेल, किंवा मग आपल्या स्वभाव म्हणजे माझा छंदच येतो बडबड बडबड, म्हणजे बोलकं राहणे, बोलत राहणे, गप्पा मारणे सगळ्यांशी. तर हा जर स्वभाव आहे, हा जर छंद आहे, तर तो जोपासायला काहीच हरकत नाही आहे. हाच एक उद्देश डोक्यात ठेवून माझं यूट्यूब चॅनल बनवायचा उद्देश आहे, तो मी साध्य केला आहे. आणि ह्याच थ्रू मी तुमच्याशी जोडली जाणार आहे. जर असंच तुम्हाला माझं बोलणं आवडलं, जर तुम्ही मला ऐकू इच्छित असाल, तर तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करसाल आणि माझ्याशी जोडले जासाल. जर मला एखादी गोष्ट सुचली ना, तर मला त्याच्यावर चर्चा करायला आवडतं. सपोज दिवसभर काय घडलं, काय नाही. आता मी याच्या वडिलांना रोज सांगत असते की आज शंभूने मला दिवसभर खूप जास्त त्रास दिला, किंवा मग आज तो खूप छान वागला, त्याने आज टिफिन खाल्ला पूर्ण, मला काहीच त्रास नाही दिला, वेळेवर त्याचा अभ्यास केला. ह्या ज्या गोष्टी आहे ना, तर याच्याने काय झालं माहिती का, माझ्या या बोलक्या स्वभावामुळं माझं बाळही बडबड आहे आणि तो मला भरपूर प्रश्न विचारतो, तर मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते. आणि तो लहान होता ना तेव्हापासूनच मी त्याच्याशी भरपूर गप्पा मारायचे, तर त्याचा पण स्वभाव माझ्यासारखाच बोलका झाला आहे. आणि त्याच्यातून अजून एक चांगली गोष्ट अशी घडली आहे की त्याच्या त्या स्वभावामुळं त्याला प्रश्न काय विचारावं हे कळतं आहे. आणि तो मला प्रश्न विचारतो आणि मग मी त्याचे उत्तरं देते, किंवा नसेल जरी येत तरी मग प्रयत्न करते. त्याच्याने तो, आणि मुलांशी बोलकं राहिलं, मुलांच्या प्रश्नांची उत्तरं दिले तर मुलं शार्प बनतात, किंवा त्यांना प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट आहे एकदम. तर तो माझ्या स्वभावाचा परिणाम त्याच्यावर झाला, किंवा तो अनुवंशिकच भेटला असेल त्याला बडबड स्वभाव. पण त्याचे वडील ते तर एवढे शांत होते माहिती आहे, म्हणजे लग्न झालं तेव्हा मी म्हणायचे बापरे, म्हणजे मी खरंच विचार करायचे एवढ्या शांत व्यक्तीशी माझं कसं जमणार ना, कसं मी जमवून घेणार. आणि सगळे पण म्हणायचे बापरे तू एवढी बडबडी, सागर एवढा शांत, कसं जमणार माहीत नाही. पण आणि लग्नानंतर जेव्हा मी बोलायचे ना, काही मला सुचलं, मी माझ्या जुन्या आठवणी बऱ्याच काही गोष्टी सांगायचे ना यांना, तर ते माझ्याकडे असे बघतच राहायचे, बापरे किती बोलती तू, आणि कसं काय सुचतं तुला एवढं सगळं. पण त्याचा परिणाम असा झाला आहे माहिती माझ्या बोलण्याचा, मी एवढी बडबड म्हणजे सगळं त्यांना सांगणार, शेअर करणार त्यांना, आणि त्यांना काही टेन्शन पण असलं तर विचारणार 3-3 वेळा. तर त्यांचा स्वभाव आता असा झाला आहे माहिती आहे की भांडणं जर झाले ना तर मी 2च शब्द बोलते, तर त्यांचे 2-4 वाक्यच बोलून झालेले असतात. किंवा मग सगळे पण म्हणतात सागर एवढा नव्हता बोलत लग्नाच्या आधी, इतकं कसं बोलायला लागला हा, तू तर तिच्या पुढं गेला बोलायला. असं पण बऱ्याच वेळेस आमच्यासोबत होतं. म्हणजे माझ्या बोलक्या स्वभावासोबत राहून राहून मी तर काही शांत झाले नाही त्यांच्यामुळं, पण ते दोघं माझ्यामुळं भरपूर बडबड करतात. आणि याच्यातून आमचं एक चांगलं बॉन्डिंग आहे हे मला म्हणजे बोलण्यातून काय होतं, एक आपले विचार कळतात, आपलं मनस्थिती कळती, त्याच्यातून मग असे स्वभाव आमचे झालेले आहे की आम्ही, माझ्यामुळे ते बोलके झाले व असं.
आणि माझ्या या स्वभावाचा स्वभाव कसा की मला एखादी गोष्ट जर माहीत झाली ना तर ती मला पटकन सांगावी वाटते दुसऱ्याला. चांगली असो, म्हणजे आता असं सेल जरी लागला एखादा तर मी तर जाऊनच येईन आधी सेलमध्ये. पण मग मला ज्याचा फोन येईन किंवा जे मला भेटेल रस्त्यात वगैरे किंवा मग शेजारी वगैरे कोणी, तर मी त्यांना आवर्जून सांगणार की सेल लागलेल्यावर का असा असा नक्की जाऊन या. मोबाईलमध्ये जास्त न रमता शेजारच्या काकूंकडं धावती भेटकं होत नाही. जाऊन येणं उभ्या उभ्या, काही काम असो नसो, आणि काम असलं तरी मग 2 शब्द बोलून येणं असं. थोडक्यात काय तर काम काहीही असो, फक्त बोलायला पाहिजे, मनासारखं बडबड करायला पाहिजे. आजकाल सगळे आपापल्या आयुष्यात एवढे बिझी झाले ना की कोणाला एकमेकांशी बोलायला 2 मिनटंसुद्धा वेळ नाही आहे. मग यामुळे परिस्थिती झाली अशी की आपण स्वतःहून लोकांशी बोलायला गेलं ना की लोक काय म्हणतात, अरे ही नेहमीच बोलत असती सारखं सारखं, जाऊ दे इग्नोर करू तिला. किंवा मग अरे तिला काही काम नाही आहे, ती उगाच गप्पा मारत बसते, अरे वेळच वेळ तिच्याकडं, रिकामा टाईमपास करते, बडबड येते तिचं काय, तिला काही काम नाही, येडी येते. कधी म्हणतात लोक असं, आपण त्यांच्याशी स्वतःहून बोलायला गेलो तर. बरं या उलट जर आपण ठरवलं की आता कमी बोलायचं, कोणाशीच काही जास्त नाही बोलायचं, तर मग काय म्हणतात लोक, अरे घमंडी बरं ती, खूप बोलत नाही ती, पटकन जाऊन गेली तर हसत सुद्धा नाही, घमंडी बाबा ती तिच्या आयुष्यात बिझी आहे, तिला ना दुसऱ्याशी काही घेणं देणंच नाही आहे, ती आणि तिचं काम, अजिबात बोलत नाही ती कोणाशीच, असं तेच लोक म्हणतात बरं का. बरं अजून एक, गरजेपुरतं बोलावं म्हटलं की ठीक आहे बा, जास्त बोललेलं आवडत नाही, कमी पण बोललेलं आवडत नाही, मग गरजेपुरतं बोलू, कामापुरतं, काम असलं की बोलू. त्यातही लोकांचं काय म्हणणं आहे माहिती का, अरे ती सेल्फिश आहे, स्वार्थी आहे ती, तिला म्हणजे तिचं कसं आहे की बा कामापुरतं बोलणार, तिला गरजेपुरतं ती बोलणार कामापुरतं, आणि नंतर ती कोण ना आपण कोण, असं आहे तिचं. बापरे, असं लोकांचं. त्याच्यामुळं मग मी ठरवलं रिकामं कोणाकडे जास्त जात बसायचं नाही, आपलं काम आणि आपण. लोकांना असं नको वाटायला हिला काही काम नाही, आपल्याला तर भरपूर काम आहे, आपल्याला भरपूर काम आहे आपल्याला माहिती, पण त्यांना कोण सांगणार ना. ते तर आपल्या कोणत्याही वागण्याचा वाईटच अर्थ काढणार, चांगलं बोललं तरी म्हणणार की जास्त बोलती, कमी बोललं तरी अर्थ काढणार, नाही बोललं गरजेपुरतं बोललं तरी अर्थ काढणार. त्याच्यामुळं कोणाला काय अर्थ काढायचे ते काढू द्या, आपला स्वभाव आहे, वाटलं कोणाशी चांगलं बोलावं तर बोलायचं, नाही वाटलं तर राहिलं. आपण म्हणतो मोबाईलमुळे सगळं जग जवळ आलं आहे, शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या मावशीला फोन करून बोलायला वेळ आहे, पण एकाच घरात राहून एकमेकांशी बोलायला वेळ नसतो. मग यामुळे होतं काय की एकाच घरात ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्यापेक्षा जास्त शेकडो किलोमीटर दूर असलेल्या मावशीला आपल्यापेक्षा जास्त माहिती असते, ती काय करते काय नाही, हे माझ्या घरातल्यांपेक्षा आधी माझ्या मावशीलाच माहिती असतं, माझ्या ताईला माहिती असतं मोबाईलमुळं. आणि हे खरंच आहे, मोबाईलचे अगणित चांगले सुद्धा तेवढेच फायदे आहे. बरेच लोक मोबाईलला नाव पण ठेवतात, पण त्याचे तेवढे चांगले फायदे पण आहे. म्हणून मग मी पण विचार केला की याच मोबाईलचा वापर करून आता मी पण सगळ्यांशी बोलणार, आणि ज्यांना माझं बोलणं आवडेल ते ॲटोमॅटिकच माझ्याशी जोडले जातील. तर फ्रेंड्स चलो, की हाच होता माझा मेन उद्देश की यूट्यूब चॅनल चालू करायचं. त्याच्यामागे असं काही नाही की खूप मोठी यूट्यूबर वगैरे बनायचं वगैरे, तो नंतरचा भाग आहे. पण सध्या मला माझा छंद जोपासायचा आहे आणि माझा हा जो बोलका स्वभाव आहे तो मला असाच कायम टिकून ठेवायचा आहे. कारण मी बऱ्याच लोकांच्या संपर्कात आले आणि आयुष्यात आपण जसं ठरवतो तसं कधीच होत नसतं. आधी माझ्या आयुष्यात एवढी छान छान लोकं होती, पण काही काळ जातो असं होतं की अशी लोकं येतात की त्यांच्यामुळे आपला पण स्वभाव असा वेगळाच बनत जातो. तर मला मी जी ओरिजिनल कोमल आहे ना, माझा जो ओरिजिनल स्वभाव आहे, कोणी भेटलं की पटकन बोलायचं, मोठ्या असन तर नमस्कार करायचा, छोट्या असन तर त्यांना तेवढं प्रेम द्यायचं, तर ही कोमल आहे ना मधल्या काही काळात कुठं तरी हरवली होती. तर मला तिला हरवू द्यायचं नाही, मला तिला तसंच जिवंत ठेवायचं आहे. माझ्यातलं बालपण, माझ्या बालपणातली कोमल किंवा मला ती जिवंत ठेवायची. माझा जो स्वभाव आहे ना त्याच्यात काय म्हणतात त्या माझ्या ज्या स्वभावामध्ये माझ्या स्वभावामध्ये बोलण्याची जी ताकद आहे ना, तर ती मला तशीच टिकून ठेवायची आहे. तर हेच कारण होतं, हे जे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं.
थोडक्यात काय, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, हेच ते मेन कारण, बाकी काहीच नाही. तर असंच आता यूट्यूब चॅनल चालू करू. जर आवडलं व्हिडिओ, जर आवडले, कारण माझे व्हिडिओ पण तसेच असणार आहे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा मग डेली रुटीन्स वगैरे. तर ते आवडलं तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि माझ्याशी जोडले जा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.